नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जास्वंदाचे फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत। तर हे मुळात अशा पाकळ्या बनवायच्या आहेत आणि त्यापासून आपल्याला फुलं बनवायची आहेत। तर ह्या पाकळ्यांचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे देखील करू शकतो, जसं की आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। आणि ह्या पानं देखील आपण अशा प्रकारे ठेवून त्याला अजून सजवू शकतो। तर पानांचा व्हिडिओ जो आहे आपण अपलोड केलेला आहे, ज्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 4 हिरव्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत। तर फूल हे नाजूक दिसण्यासाठी आपण 5 नंबरच्या मोत्यांचा यूज केलेला आहे। 4 मोती ओवायचे आणि 3 मोत्यातनं गाठीपासनं 3 मोत्यातनं जे आहे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, जेणेकरून एक घट्ट असा जो चौकोन आहे तो बनेल। आता आपल्याला 3 लाल रंगाचे मोती येऊन घ्यायचे आहेत। बघा, सेम 5 नंबरचेच मोती आहेत। 3 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आणि ज्या हिरव्या मोत्यातनं आता सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आपल्याला समोरचाच जो एक लाल मोती येईल त्या एकाच मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आता 2 लाल कलरचे आणि 1 हिरव्या कलरचा मोती येऊन घ्यायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली होती, ज्या लाल मोत्यातनं, त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं बघा, आता आपल्याला वरच्या लाल मोत्यातनं समोरचा म्हणजे डावीकडे जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं मग तिथे 1 हिरवा आणि 2 लाल मोती येऊन घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आता आपल्याला हिरव्या मोत्याच्या समोर बघा, हिरव्या मोत्यातनं वरती जायचं आहे आणि दुसरा जो लाल कलरचा मोती आहे त्या दुसऱ्या नंबरच्या लाल कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, वरती 3 मोती दिसत आहे, त्यापैकी पहिल्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे। त्यानंतरनं आता इथे 7 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता बघा, 7 मोत्यानंतरनं समोरचा जो आता खालचा त्याच्या समोरचा जो चौकोन आहे त्यातला वरचा जो मोती आहे, नेक्स्ट जो समोरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर बघून तुम्हाला इझिली लक्षात येईल। त्यानंतरनं आता इथे आपल्याला 5 मोती ओवायचे आहेत। 5 मोती ओवायचे आणि मागची जी पाकळी आहे ना, त्या पाकळीतले शेवटचे 2 मोती, ठीक आहे, मागच्या पाकळीतले शेवटचे 2 मोती आणि खालच्या लाईनमधले 2 मोती, तर ह्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती समोर फिरवून घ्यायची आहे। तर आपण शेवटच्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत। आता इथे आल्यावर आपल्याला परत एकदा 5 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत। इथून पुढे सर्व मोती आपल्याला एकाच कलरचे ओवायचे आहेत। तर स्पेसिफाय जरी केलं नसेल तरी लाल कलरचेच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतरनं परत मागच्या पाकळीतले 2 आणि खालचा 1 अशा प्रकारे 3 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, ठीक आहे। मागच्या पाकळीतले 2 मोती आणि खालचा 1 मोती, एवढं झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 पाकळ्या मिळाल्या, तर ती जी पाकळी आहे त्यातल्या 4थ्या मोत्यापर्यंत जायचं आहे। बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेवटच्या पाकळीच्या 4थ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे, ठीक आहे। एवढं झाल्यावरती आता इथे आपल्याला 6 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत। 6 मोती येऊन घ्यायचे आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 मोती, त्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतरनं बघा, आता 2 पाकळ्यातल्या 1-1 मोती म्हणजे समोरच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर बघा, आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचे 2 अशा टोटल 3 मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतली। त्यानंतर आता आपल्याला 4 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागच्या पाकळीतले 2 मोती, ठीक आहे, मागच्या पाकळीतले 2 मोती आणि खालचे 2 मोती, ह्या 4 मोत्यातनं पहिल्यांदा आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। मागच्या पाकळीतले 2, खालचे 2, त्यानंतर त्या 2च्या समोर जो अजून 1 मोती आहे त्या एका मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे। म्हणजे टोटल आपल्याला 5 मोत्यातनं सुई जी आहे ती समोर घेऊन जायची आहे। त्यानंतरनं आपल्याला 5 मोती येऊन घ्यायचे आहेत। 5 मोती येऊन घ्यायचे आणि मागच्या पाकळीतले 2 मोती आणि खालच्या लाईनमधले 3 मोती, ठीक आहे, मागच्या पाकळीतले 2 मोती, उभे असलेले 2 मोती आणि खालच्या लाईनमधल्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये काय करत आहोत, तर एकावर एक असे लेयर्स बनवत आहोत। पहिले 3 पाकळ्या, त्यानंतर त्यावरती 5 पाकळ्या, अशा छोट्या छोट्या, ठीक आहे, असं करून आपण एक मोठी पाकळी बनवत आहोत। त्यानंतरनं आता आपल्याला 4 मोती येऊन घ्यायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला मागच्या 2 मोत्यामधनं सुई काढायची आहे। मागच्या 2 पाकळीतल्या उभ्या असलेल्या 2 मोती, त्यानंतर खालच्या
बघा आता यावेळी परत 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, 3 मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. आता समजा आपल्याला चेक करायचं असेल की बरोबर येत आहे की नाही, तर शेवटच्या पाकळीतला चौथ्या मोत्यातनं आपली सुई जी आहे ती निघाली पाहिजे. ठीक आहे, खालून त्या साईडने डावीकडून मोजल्यावर चौथ्या मोत्यातनं सुई निघाली पाहिजे. त्यानंतरनं आपल्याला परत 4 मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बघा उभ्या असलेले 2 मोती आणि खालच्या लाईनचे 2 मोती. तर अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे खालच्या लाईनमधला 1 मोती, अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे ती समोर फिरवून घ्यायची आहे. आता ही जी 5 पाकळ्याची जी लाईन तयार झालेली आहे ना, त्यातल्या बघा तिथे आता वरती जायचं आहे आपल्याला. तर वरती जाण्यासाठी परत आपल्याला चौथ्या मोत्यापर्यंत जायचं आहे. मागची जी पाकळी आहे त्या पाकळीतल्या चौथ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई समोर घेऊन जायची आहे. त्यानंतरनं त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. म्हणजे आपण वरच्या 2 मोत्यातनं इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतरनं आता इथे आपल्याला 5 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत. समजा आपण बोलत असलेलं जरी समजलं नाही तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून इझिली लक्षात येईल की किती मोती आपल्याला समोर जायचं आहे. ठीक आहे, आता इथे काय करायचं, 5 मोती ओवायचे आणि 4 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती समोर घेऊन जायची आहे. खालच्या लाईनमधल्या 4 मोत्यातनं सुई आपल्याला समोर घेऊन जायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आता इथे 3 मोती येऊन घ्यायचे आहेत. बघा इथे फक्त 3च मोती आहेत, यावेळी जास्त नाही आहेत. आणि आता इथे थोडासा बदल आहे. आतापर्यंत आपण 2-2 मोत्यातनं सुई काढत होतो. आता आपल्याला मागच्या पाकळीतल्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, मागच्या पाकळीतला 1 आणि खालच्या लाईनमधल्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची. ठीक आहे, याच्यापूर्वी आपण पाकळीतल्या 2-2 मोत्यातनं सुई काढत होतो. ह्यावेळी पाकळीतल्या एकाच मोत्यातनं सुई आपल्याला समोर घेऊन जायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आता इथे 5 मोती येऊन घ्यायचे आहेत. 5 मोती येऊन घ्यायचे. त्यानंतरनं बघा पहिले 3 मोती वरती मागच्या साईडला करायचं आणि चौथ्या मोत्यातनं खालून वर अशा दिशेने आपल्याला सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे. म्हणजे एक छोटासा वरती चौकोन बनलेला आहे बघा. आता काय करायचं, डावीकडची जी पाकळी आहे त्यातल्या सर्वात शेवटच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. तर बघा इथे 2 चौकोन, एकावर एक असे 2 चौकोन आपल्याला दिसतील. त्यानंतरनं आता खालच्या लाईनमधल्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई समोर घेऊन जायची आहे. ठीक आहे, बघा इथे आपण समोरची जी लेयर आहे ती बनवत आहोत. तर एकावर एक असे 2 चौकोन आपल्याला भेटले आणि 3 मोत्यातनं आपण सुई काढून घेतलेली आहे. त्यानंतरनं आता इथे आपल्याला परत 3 लाल कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागचा जो खालचा चौकोन आहे ना, त्यातला उजवीकडचा जो 1 मोती आहे त्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर खालच्या लाईनमधल्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. पहिले 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, त्यानंतरनं त्याच्या समोरच्या 2 मोत्यातनं सुई जी आहे आपल्याला फिरवून घ्यायची आहे. परत तुम्ही इथे चेक करू शकता, शेवटच्या पाकळीतल्या चौथ्या मोत्यातनं आपली सुई निघालेली आहे. शेवटची पाकळी आहे ना, उजवीकडून जर मोजत आला तर तो चौथा मोती असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा आपली जो पाकळी आहे ती व्यवस्थित बनत आहे. त्यानंतरनं आता इथे आपल्याला परत 4 मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागच्या पाकळीतला 1 मोती आणि खालच्या लाईनमधले 2 मोती, अशा टोटल 3 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपली ही पाकळी जी आहे ती कंप्लीट इथे होणार आहे. ठीक आहे, सुई फिरवून घ्यायची. आता बघा आपल्याला गाठ मारून घ्यायची. तर गाठ मारताना मी नेहमी सांगत असते की काही मोत्यातनं सुई पहिले फिरवून घ्यायची आणि त्यानंतरनं गाठ मारायची, जेणेकरून आपलं जे डिझाईन आहे ते एकदम व्यवस्थित घट्ट बसतं, लूज होत नाही किंवा कुठलाही मोती जो आहे तो असा एक्स्ट्रा ओढल्यासारखा वाटत नाही. तर गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही सुंदर सुरेख अशी ही जी पाकळी आहे ती बनून तयार होईल. आता आपल्याला अशा भरपूर साऱ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये बनवून घेऊ शकता. जसं तुम्हाला जे कोणता कलर आवडत असेल, ऑरेंज कलर, पिंक कलर, लाईट पिंक कलर, तर तुम्हाला जे कोणते कलर्स आवडत असतील तसे बनवायचे आणि अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ठेवून जे आहे याला उपयोग करू शकता. वेगवेगळे छोटी रांगोळी, मोठी रांगोळी, तर अशा प्रकारे एक सेंटरला फूल ठेवू शकता, मोत्यांचं फूल ठेवू शकता किंवा मग तुम्ही याला जे ओरिजिनल जे फुलं असतात, पाकळ्या जे असतात ते देखील ठेवून तुम्ही सुंदर अशा प्रकारे सजवू शकता. किंवा मग सेंटरला असा कलश वगैरे ठेवून त्याच्या सराउंडिंगला अशी फुलं तुम्ही ठेवू शकता.
किंवा मग आपण हे एक लांब लाईनमध्ये म्हणजे एका पाठोपाठ एक असे लांब लाईनमध्ये लावून बॉर्डर रांगोळी म्हणून देखील तुम्ही याला चांगल्या प्रकारे असा याचा यूज करून घेऊ शकता. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे पानं दाखवलेली आहेत त्याचा व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे, तर तो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तिथून बघू शकता. तर बघा अशा प्रकारे ह्या एका पाकळीपासून आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन्सचा प्रयोग करून जे आहे सुंदर सुंदर डिझाईन्स जे बनवू शकतो. बॉर्डर रांगोळी म्हणा किंवा सिंपल फूल म्हणा किंवा एक मोठं फूल वगैरे अशा प्रकारे याला आपण यूज करू शकतो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे डिझाईन्स बघायला आवडतील ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही त्यानुसार नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करू. आणि आम्ही एक नवीन जी गोष्ट आहे ती ट्राय करणार आहोत, जे की मिशोवरचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा आम्ही रिव्ह्यू बनवणार आहोत. तर मिशोवरचे कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला आवडतील, म्हणजे होम डेकोर आयटम्स किंवा ज्वेलरी किंवा क्लोथिंग्स, तर कुठल्या कॅटेगरीचे आयटम्स तुम्हाला आवडतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही आमचा ऑनेस्ट जो रिव्ह्यू आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आमच्या चॅनलला पहिल्यांदाच बघितलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अथवा कला संग्रह या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओबद्दलचे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.